नमस्कार मित्रांनो, आरशात स्वतःचा चेहरा पाहताना तुम्हाला हे कधी वाटतं का की माझा चेहरा माझ्या वयापेक्षा जास्त म्हातारा दिसतोय? चेहऱ्यावर पूर्वीसारखी चमक नाही, त्वचा निस्तेज दिसते, डोळ्याखाली काळे वर्तुळे दिसू लागले आहेत आणि लोकही म्हणतात तुम्ही खूप थकलेली दिसता. मग महागड्या क्रीम, फेस वॉश आणि सिरम वापरूनही हवा तसा फरक का पडत नाही? कारण चेहऱ्याची खरी चमक फक्त बाहेरून लावलेल्या उत्पादनामुळे येत नाही, ती आपल्या रोजच्या सवयी, आहार, झोप आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 18 सोप्या सवयी सांगणार आहे, ज्या त्वचा निरोगी ठेवण्यास आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. रात्री पुरेशी झोप घ्या. सर्वात आधी झोप. रोज 7 ते 8 तासाची शांत झोप शरीरासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. झोपताना शरीर त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करत असते. जर रोज उशिरापर्यंत मोबाईल वापरत बसलात आणि झोप कमी झाली तर चेहरा निस्तेज दिसू शकतो, डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. म्हणून रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावा. नंबर 2. दिवसभर पुरेसे पाणी प्या. आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाली की त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू शकतो. त्वचा कोरडी पडू शकते आणि थकलेली दिसू शकते. दिवसभर थोड्या थोड्या अंतराने पुरेसे पाणी पिण्याची सवय लावा. नंबर 3. रोज भिजवलेले बदाम खा. रोज 5 ते 6 भिजवलेले बदाम खाल्ल्यास जीवनसत्व ई आणि निरोगी चरबी मिळतात. हे पोषक घटक त्वचेच्या आरोग्यास मदत करू शकतात. नंबर 4. आवळा खा. आवळा हा जीवनसत्व क चा उत्तम स्रोत आहे. जीवनसत्व क कोलेजन तयार होण्यास मदत करते. कोलेजनमुळे त्वचेची लवचिकता टिकून राहण्यास मदत होते. नंबर 5. डाळिंब नियमित खा. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे त्वचेच्या पेशींना संरक्षण देण्यास मदत करू शकतात. आठवड्यातून 3 ते 4 वेळा डाळिंब खाण्याचा प्रयत्न करा. नंबर 6. गाजर आणि टोमॅटो खा. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आणि टोमॅटोमध्ये लायकोपीन असते. हे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. 7. अंकुरलेले मूग खा. अंकुरलेल्या मुगामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात. त्वचेच्या नवीन पेशी तयार होण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. नंबर 8. दही किंवा ताक प्या. चांगले पचन म्हणजे चांगले आरोग्य. दही आणि ताक आतड्यांच्या आरोग्यास मदत करतात. याचा अप्रत्यक्ष फायदा त्वचेच्या आरोग्यालाही होऊ शकतो. नंबर 9. भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया खा. या बियांमध्ये जस्त आणि जीवनसत्व ई असते. हे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. 10. पुरेशी प्रथिने घ्या. मूग, मसूर, हरभरा, पनीर किंवा अंडी खाणाऱ्यांनी अंडी यांचा आहारात समावेश करा. प्रथिनाशिवाय त्वचेची योग्य दुरुस्ती होणे कठीण असते. नंबर 11. ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खा. दररोज रंगबेरंगी फळे आणि हिरव्या भाज्या खा. यामध्ये अनेक जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. नंबर 12. सूर्यापासून त्वचेचे संरक्षण करा. तीव्र उन्हात जास्त वेळ राहणे टाळा. बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा. नंबर 13. रोज व्यायाम करा. रोज किमान 30 मिनिटे चालणे, योग किंवा हलका व्यायाम करा. रक्तभिसरण सुधारल्याने त्वचेलाही योग्य पोषण मिळण्यास मदत होते. नंबर 14. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. या सवयी शरीरासोबत त्वचेच्याही आरोग्यावर परिणाम करू शकतात. नंबर 15. ताण कमी करा. सतत तणावाखाली राहिल्यास त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसू शकतो. ध्यान, प्राणायाम आणि आवडता छंद यासाठी वेळ द्या. नंबर 16. चेहरा स्वच्छ ठेवा. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी सौम्य फेस वॉशने चेहरा स्वच्छ करा. त्वचेला अनुरूप मॉइश्चरायझर वापरा. नंबर 17. साखर आणि जंक फूड कमी करा. जास्त साखर, थंडी पेय आणि तळलेले पदार्थ वारंवार खाण्याऐवजी घरचे संतुलित अन्न निवडा. नंबर 18. शरीरात पोषक घटकांची कमतरता होऊ देऊ नका. जीवनसत्व अ, क, ई, लोह, जस्त आणि प्रथिने यांची कमतरता त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. संतुलित आहार घ्या आणि गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्या. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. चेहऱ्यावर लावलेली महागडी क्रीम काही काळासाठी त्वचा वेगळी दिसू शकते, पण चेहऱ्याची खरी चमक आपल्या शरीराच्या आतून येते. चांगली झोप, भरपूर पाणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य सवयी यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. आजपासून या सवयी सुरू करा आणि काही आठवड्यांनी स्वतःमध्ये काय बदल जाणवतो ते नक्की पहा. तसेच या व्हिडिओमधून तुम्हाला कोणती गोष्ट आवडली आणि तुम्ही आजपासून कोणती सवय सुरू करणार आहात, तुमचे उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. अशा सोप्या आणि उपयुक्त आरोग्यविषयक
माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.